मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचं नुकसान. चाळीसगाव शहरातील शिवजी तेजपाल शाह कंपाऊंड परिसरात मंगळवार दिनांक 10 रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. सूरज मार्टच्या बाजूला असलेल्या या गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले मंडप डेकोरेशनचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले असून या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोडाऊनमध्ये कापडी मंडप सजावटीचं साहित्य, प्लास्टिक तसेच लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्यानं आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा व धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्यानं काही काळ परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान गेल्या महिन्याभरात याच परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यालाही आग लागली होती. त्यामुळे या भागात वारंवार आग लागण्याच्या घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. अग्निशामक यंत्रणा वाढवण्याची गरज. चाळीसगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पालिका प्रशासनानं अग्निशामक दलाच्या बंबाची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडत असून उपलब्ध बंब अपुरे पडत असल्यानं अनेकदा बाहेरील नगरपालिकांकडून अग्निशामक बंब मागवावे लागतात. त्यामुळे शहरातील अग्निशामक यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुमित उर्फ बंटी शर्मा यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांची बोरवेल सुरू करून नळीनं पाणी मारून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.